घाट्या पाहिजे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे ज्ञानेश्वर माऊली च्या मंदिरामध्ये. आणि या ठिकाणी बघा, अरे बापरे, बघितलं का किती सुंदर असा आहे. तर ज्ञानेश्वर माऊलीचं गाव हे आहे, जन्मस्थान. आणि त्या ठिकाणी मी आलो आहे, एका कामाच्या निमित्तानं आलो होतो, पण मधीच बघा असं दर्शन घडून आलं आहे चांगल्या प्रकारे. तर मूळ ज्ञानेश्वर महाराजांचं गाव आहे हे आपेगाव म्हणून. तर बघा, त्यांचं घर आहे हे, असं म्हणतात. आणि कसं सुंदर आहे बा, हे बघा. हा 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 हा, कसं वाटतं बघून, खूप छान. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं गाव आहे हे. आणि त्या ठिकाणी आपण आलो आहे, असं कामाच्या निमित्तानं आलो होतो आणि दर्शन घडून आलं बघा. खूप छान वाटलं. इकडं बघा तुम्ही, हां 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 हां, कसं आहे कसं आहे हे बघा. हा सोन्याचा कळश म्हणत्या, हा पूर्णपणे सोन्याचा कळश आहे ज्ञानेश्वर महाराजांचा बसवलेला. आणि आता कुठं आलो आहे मी तुम्हाला दाखवतो बघा माझ्या मागं. असंच नाही, महाराष्ट्रामध्ये संस्कृती ही तर पूर्णपणे हा महाराष्ट्र म्हणजे असाच नाही बनलेला, पूर्ण संस्कारी जे म्हणतोय तर जगामध्ये हा एक नंबर महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि ती जोपल्या जाते बा आपल्या महाराष्ट्रामध्ये. किती सुंदर. माझ्या मागं माऊली आणि हे बा नंदाताई. नंदाताईच्या गावाजवळ आहे हे, म्हणजे किती सुंदर आहे बघा. आपेगाव आहे आणि जन्मभूमी आहे. आणि बघा, आपल्याला जायचं आहे पुढं ज्यांच्या दर्शनाला, तर ते पण आपल्या मागे इथं. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांचं हे मूळ गाव आहे. आणि हा जे तुम्ही पाहत आहे तर हा त्यांचा वाडा आहे. म्हणजे जुनं घरं होते त्यांचे राहण्याचे, तर ते घरं म्हणजे त्यांचं जन्म ह्या ठिकाणी झालेला आहे आणि हे त्यांचं आहे. आणि आपल्याला जायचं आता बघा मढीला. तर मी हे शूट केलं कारण की इथं परत येण्याचं सौभाग्य जर घडलं तर नक्कीच आपण येणार आहे. जर बघितलं का कसं जुन्या पद्धतीचं म्हणलं ना, अंगाला काटा येतो, डायरेक्ट काटा. जुन्या पद्धतीचं बघायचं म्हणल्याच्या नंतर तर हे नशिबाच्या गोष्टी आहे, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत्या. आणि आपण आलो या ठिकाणी. किती म्हणजे बघा, इथं गुरूंचा फोटो आहे. आणि हे जेव्हा जुनं बघतो आपण तर त्यावेळेस या ठिकाणी बघा, हे जुनी पद्धतीचं त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या बहिणींनी भावांनी कसं कसं काय केलेलं आहे, तर ते या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. फोटो झाकला गेला हा काही, पण बघा किती सुंदर आहे. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी बरंचसं आहे. हा बघा, वस्तुस्थिती आहे या ठिकाणी. बघा तुम्ही, भाविक भक्तसुद्धा कसे या ठिकाणी राहतात. तर
बघण्यासारखं आहे. मला खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. तर मस्त म्हणजे सांगू नाही शकत, कारण असं जुन्या ठिकाणी मला याला खूप आवडतं. आणि नशिबानं आज रस्त्यावरून चाललो होतो तर गाडीमध्ये वळावं लागली आणि या ठिकाणी हे बघायला मिळालं आपल्याला. तर खूप छान झालं आहे. चला, या ठिकाणी तुम्ही मागं बघितले नदी वगैरे खूप प्रचंड मोठी नदी आहे. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित